बाई माझं नशीबच खराब आहे हो माय. काय नवरा भेटला मला, येऊन जाऊन दारू पितो, येऊन जाऊन दारू पितो. सकाळ होत नाही तर दारू ढोशितो. माझ्या बापाला कुडून पटलं काय माहिती, आणलं धुंडून दिलं माझ्यासोबत लग्न लावून सांग. अबे साले काडीचं सुख नाही बाई या नवऱ्याचं. येऊन जाऊन पलंगावर आहे, येऊन जाऊन पलंगावर आहे. नुसतं ढोसून येतो, खाऊन येतो. त्याच्या पुरते आहे राहते त्याला पैसे. मला शब्दाने विचारत नाही घरात काही आहे का नाही आहे. कसं कुंभकर्णावर झोपेले पा माझा नवरा. अहो दारू उतरत नाही तर लगी दारू प्यायची. जर उतरली का दारू प्यायची. अहो नुसतं मुतारा प्यायला लागतो, नुसतं मुतारा प्यायला लागतो. बाई मग नशीब ना लय खराब आहे हो. मला तर असं झालं मेले बी जायना सोड्या बी जायना. अहो त्या का हाय का काही चिंता का काही. आता जर कुठं काय केलं खायला आलं ते खायला काय देऊ मग मुडकं देऊ त्याला मोडून फ्राय करून सनी. हा यायला कशी लाज वाटत नाही बाई. येऊन जाऊन दारू पिणं, येऊन जाऊन दारू पिणं. माझ्या बापाला बी जरसक वाटलं नाही एवढा नादर पोरीचा असं वाटोळ करा म्हणून. किती चांगली पोरगी होती, डवळी पटत. सगळा नाश केला बाई माझ्या संसाराचा. आणि आता फिरून पाहत नाही, फोन बी उचलत नाही बाई. फोन केला नाही एखाद्या वेळेस उचलला ना बाई संसार आहे करणं लागतो संसार. नवरा कसा बी असला तर आपल्याला नांदणं लागत. इथं मराठी वेळ आली नांदाचं तर लावली खायला आणून देत नाही ना तेव्हा संसार आहे ना. शेजारी काही मागागी गाला जाव म्हणलं तेवढं बी नाक ठेवलं नाही बाई माझ्या नवऱ्याना. कोणाच्या बकेटी चोर, कोणाच्या कोंबड्या चोर, कोणाच्या बकऱ्या चोर. दारूसाठी सगळं दारूसाठी चोऱ्या करीत बसत होत दिवसभर. तेच काम आहे माझ्या नवऱ्याला. काय सांगा तुम्हाला, मला नाक नाही ठेवलं बाई या नवऱ्याना. अहो सकाळी अंगण झाडाचं म्हणलं तर तोंडाला बांधून घेते मी. कोणती बाई सकाळी सकाळी शिव्या देईन कोणावरून सांगतेत मी. माझ्या नवऱ्याला दिवस रात्र शिव्या देतील. मला बी त्याच्यामध्ये रगडा लागतं म्हणते ना. गाव बरोबर किडे बी रगडते त्याच्यामुळे मला बी बोलणे बसते. असं भामटावानी जीव झाला हो मायावाला. असं वाटतं कुठंतरी निघून जा. संडासचे डबके चोराव का माया नवऱ्याला. दारूसाठी संडासचे डबके पुरले नाही बाई माया नवऱ्याला. असं रोजचं काही चालूच राहतं. तुमच्या नवऱ्याला असं केलं, तुमच्या नवऱ्यानं तसं केलं. तुमच्या नवऱ्याला समजून सांगा. रोजचे भांडणं. अहो मला गावात जायला नाक नाही ठेवलं. म्हणलं कसाराकडे जाव बांगड्या जिंगड्या बरोबर. आज बाजार होता पण मला नाक नाही ना बाजारात बी जायला. लोक काय म्हणतील चोरून लोकून बांगड्या भरायला पैसे दिले असून त्या नवऱ्यानं. आमचे बकेटी गेल्या, आमच्या कोंबड्या गेल्या. कोणाची लांडग्यान जरी बकरी खाल्ली तरी माय नवऱ्यावर नाव येतं. आता चोर पडल्यावर चोरच राहील ना. किती सुधाराचा प्रयत्न केला तर त्याची पावशेराची लाखाची नुकसान करायची लोकांची. अहो बकऱ्या काय त्याच्याकडून काय जास्त दामात घेत असन का लोक. दारू पुरते देत असन पैसे पण यायला कुठं लाज आहे. पण असं करू नये बाई दारूसाठी. असं नाक घातलं माय नवऱ्यानं. माय नवऱ्यानं घातलं पण माय मायबापानं बी मग संसार असा बरबाद करून ठेवा. कुठून जवाई सापडा बाई हो. काय करा बाई खरंच ना. कुठं काय म्हणतात सोडलंही जायना धरलंही नाही जायना. असं टेन्शन येऊ राहिलं मला आता नाही सहन होत बाई मला. संडासचे डबके सुद्धा पुरले. एवढे पोरं कालपासून हसू राहिले. बाई ते आमक्याच्या नवऱ्यानं संडासचे डबके चोरले आणि दारू पिली म्हणून. खरंच सांगा दादानं किती अपमानाची गोष्ट आहे हो. उगं मी निब्बर आहे बेधडक आहे म्हणून मला काही वाटत नाही. पण आता माझ्या कोणी सहन होत. आता मला असं होतं कुठतरी चालल्या जाऊ, कुठतरी लांब चालल्या जाऊ देवा धर्माला. येऊच नाही परत संसाराकडे. पण त्या 2 लेकरात जीव गुततो मायावाला. मायामुळे त्याचं बी नाच नाही का. एक झालं नालायक. पण आपण कशाला वा. आपण मेहनतीला फळ मागवतो पण तेवढं मेहनत करायला बी हे ठेवलं नाही नाक ठेवलं नाही ना. कोणी मला रोजा राजाना बी नेत नाही काही नाही हो माय. काय सांगू तुम्हाला अशा म्हणून नशीब आहे. तिळतीळ रोज मरते मी तिळतीळ. कसं कुंभकर्णावर झोपला माझा नवरा. हाय का त्याला काही गम पस्ताव बायको जवळ बसेले का काय भामटेवानी ऐकत असं. रोज रडते मी पण त्याला काही पानं फुटत नाही हो माय. कधीच असं म्हणत नाही लता खरंच चुकलो म्हणून मी. मया दया तर नाहीच आहे. काय सांगावं दादांना तुम्हाला माहित कथा सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही. खरंच ना देवानाच माझ्याकडे मागं फिरून पाव. खरंच ना.